साहिला तो आजवर आता ना तो साहिल या समाजासाठी हा देह सारा वाहिल जीव जरी गेला माघार नाही घेईल अन्याला टोला हा देतच राहील प्रतिज्ञा माझी करील मी खरी प्रतिज्ञा माझी करील मी खरी देवनिया ललकारी ललकारी देवनिया ललकारी ललकारी साहिला तो देत आहेत असे आमच्या आरक्षणाचे अभ्यासक केशवजी शेकापूरकर, एनजी पोत्रेगे आणि सर्वांचे आता कसे माहिती का राग म्हणू नका, कारण काही जणांचे नाव घेण्यामध्ये वेगळं त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर मी बेडवरून निघून आलो, ऑपरेशन मोठं झालेलं आहे, परंतु समाजाच्या जर लेकरं आणि लेकरांसाठी जर हे माझे समाज बांधव या ठिकाणी जमत असेल तर मी घरी बसणं किंवा हॉस्पिटलच्या बेडवर बसणं योग्य नाही, म्हणून थोडा उशीर का होईना पण आलो म्हणजे उपकार नाही, कारण तुमचे उपकार आमच्या सर्व समाजावर आहेत आणि उपकाराची परतफेड खारीच्या वाट्याने करता यावी हा उद्देश आमच्या सर्वांचा आहे. म्हणून या ठिकाणी अधिक आरक्षणाच्या घटनात्मक बाबीवर मी भाष्य करणार नाही, कारण या ठिकाणी शेकापूरकरजी आहेत, त्यांना संधी आपण देऊया. ऐकूया आमचे सहकारी नेते रामचंद्रजी भरांडे आहेत, त्यांनाही आपण वेळ देऊया. म्हणून मी त्या घटनात्मक आरक्षणाची मांडणी करण्यासाठी या ठिकाणी वेळ त्यांना देतो. भावांनो, आमचे बंधू गुणवंतजी काळे आता एका निर्लज्ज माणसाचं नाव विनाकारण या ठिकाणी घेतले. आता तालुक्याच्या म्हणून घेतले असतील तो, पण आपण त्या माणसाकडे लक्ष द्यायचं नाही. नाव बदलल्यानं काय होते म्हणतो, नाव बदललं का तो म्हणतो जय श्रीराम हे म्हणालेत बांगडगे. अरे बाबा, जय श्रीराम म्हणू नका भावनो, जय श्रीराम आजपासून म्हणायचं नाही. आता म्हणताल तुम्ही भावडे असं कसं म्हणायला, म्हणू नका. मी दुसरं सांगतो तुम्हाला, नाव बदलल्यानं काय होत नाही. अहो, ज्या महापुरुषाने या देशाची घटना लिहिली त्या घटनेच्या संविधानाच्या आधारावर तुम्ही आम्ही जगत आहोत, श्वास घेत आहोत. सरकाराच्या वडिलांचं नाव काय होतं? वडिलांचं नाव रामजी. आता हे नाव आपण बदलू शकतो का? सांगा आता तुमच्या तालुक्याच्या नेत्याला. हे नाव आपल्याला बदलता येतं का? नाही. जो महान सुपुत्र या देशाला ज्या माणसाने दिला, म्हणून त्या महान मानवाचं नाव जर आपल्याला घ्यायचं असेल तर मला तर वाटते आजपासून जय श्रीराम म्हणायचं नाही, तर काय म्हणायचं? आदरानं म्हणतो आम्ही, बाबासाहेबांच्या बाबाचं नाव घेतो आम्ही, म्हणून काय म्हणायचं? जय रामजी म्हणा. आता जय शिवराय म्हणतो आम्ही, काय चूक केली? अहो, ज्या क्रांतीपिता लवजी वस्ताद साळवेंच्या घराण्याला पराक्रम शौर्य पाहून, या देशनिष्ठा आणि स्वराज्याची निष्ठा पाहून पहिल्या लवजीला छत्रपती शिवाजी महाराजांनी रावती पदवी दिली. ते रयतेच्या राजा आहेत म्हणून आम्ही स्वाभिमानानं आजही त्यांचं नाव जय शिवराय घेतो. म्हणून परत एकदा त्यांचा उल्लेख करूया आपण या ठिकाणी, म्हणा जय शिवराय. कारण आपण या स्वराज्याला बांधलेल्या समाजाचे पायक आहोत, वारसदार आहोत. आज देशाला बांधलेल्या स्वराज्याला हे आपण वारसदार आहोत. कोणाचे? लवजीचे वारसदार. कशासाठी? अवघ्या क्रांतीपीठाने देश घडवण्यासाठी अजन्म आपलं अविवाहित राहण्याचा संकल्प करून अनेक क्रांतिकारक घडवले. मोठा समाज आता सुधारक घडवला, महात्मा फुलेसारखा समाज सुधारक घडवला. म्हणून त्यांना आम्ही गुरु म्हणायचं नाही का? म्हणायचं. भरांडेजी एक गोष्ट लक्षात ठेवा, शेकापूरकरजी, मी जेव्हा एक अभ्यास महात्मा फुलेंचे अभ्यासक ते विचारवंत हरी नरकेजी, तेव्हा हरी नरकेची मुलाखत घेत असताना त्यांनी क्रांती पितांच्या विषयी जे मला सांगितलंय ते मी आज 15 वर्षापूर्वी प्रकाशित केलेलं. गुरु कसे? जेव्हा महात्मा फुलेंच्या शाळा आणि एकीकडे तालीम,
लवजींची, ह्या दोन्ही चालू असताना एकीकडे गाडगा मडक्याचं उदाहरण देऊन हे सांगतात की त्या व्यवस्थेमध्ये तालीम होऊ शकते का? तर महात्मा फुलेंनी एक पत्र लिहिलं, ते हॅरी बॅकेनच्या आजही संग्रहालयात आहे आणि इंग्लंडच्या राणीच्या संग्रहालयात ते पत्र हस्तलिखित महात्मा फुलेंचं आहे की महात्मा फुलेंनी राणीला विनंती केली होती की माझे गुरु असे क्रांतिगुरु लवजी साळवे मनाने, मेंदूने, मनगटाने आणि ताकदीने पिढी घडवत आहे आणि त्या ताकदीच्या बळावर माझी शाळा, माझ्या शाळा उभ्या आहेत, म्हणून त्यांच्या शाळा आणि तालीम मोडीत काढल्या नाही पाहिजेत असं पत्र लिहिण्याचा या ठिकाणी पुरावा आहे. म्हणून मला तुमच्या तालुक्याच्या नेत्याला सांगायचं आहे की तो तुमचा लवजी साळवे कोण होता म्हणण्यात, अरे बाबा तुझ्या तालुक्यातून सांगतो जा लंडनला जा, लंडनच्या जाऊन त्या लायब्ररीमध्ये हस्तलिखित पत्र महात्मा फुलेंचं पहा आपल्या क्रूवरेशी आणि मग बोलायला लाग. उगा इथं घरात बसून आपली नको ती वजनी तू खातोस. मला माहित आहे तू तुमच्याला आणि बोकरला ऑटो चालत होता तेव्हा तू काय खात होता. त्यामुळे एक बंधू आहे तुला मोठे भाव म्हणतात आणि सगळ्यात मोठा गणपती विषय दुःख काय लोकांचं दुःख एकच आहे. आता भरांडेजी आमचे नेते आम्ही म्हणालो, तुम्हाला आमचे नेते म्हणालो, शेकापूरकर यांना रणकामीजींना आमचे नेते म्हणायला लागलो. हे दुःख कसं व्हायलंय? एकेकाळी 59 जातीचं नेतृत्व म्हणून जो मोठा भाऊ म्हणून पुढे येत होता, आज आमच्या समाजातला हा माणूस 59 जातीचं नेतृत्व करायला पुढे निघालाय. म्हणून सगळ्यात मोठी पोटदुखी ही आहे की हा माणूस नेतृत्व करू नये. करावं का नाही या लोकांनी नेतृत्वाचा? केलं पाहिजे. म्हणून याला पाठिंबा देण्यासाठी एकदा जोरदार जय लवजीचा नारा द्या. जय लवजी. आमचे नेते आमचेच नेते, आमची मागणी आमच्याच हक्काची. हो तुमचाच बाप आहे का तो? नाही ना. वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम भारतीयांचे बाप आहेत. म्हणून ह्या लेकरांचा देखील तेवढाच हक्क आहे. संविधानिक मार्गाने बापाने दिलेला संविधानाचा हक्क. आपण बापाची वाटी मागत नाही का? शेती वाडी घर दार मागत नाही बापाचं. मग आता भाऊच होता मामी, त्याच बापाच्या औलादी होता मी, त्याच वंदनीय बापाच्या औलादी आहोत. म्हणून आमचा हिस्सा जर या नेत्यांच्या मार्फत तुमच्या मार्फत आम्ही मागत असतो तर चूक करत नाही, ही चूक नव्हे. म्हणून आमच्या आरक्षण उपकरणाच्या मागणीला आपण या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलो. म्हणून आमच्याच बापाचं हे आरक्षण आहे म्हणा. होय आरक्षण उपवर्गीकरण आमच्या हक्काचं, होय आमच्याच बापाचं म्हणा. आरक्षण उपवर्गीकरण कोणाचं? आमच्याच बापाचं. मग अशाच मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. आणि काल भराडे साहेबांनी घोषणा केली लातूरला की बाबा आपण मंत्र्याच्या गाड्या आडू आणि मंत्रालयात मोर्चा काढू आणि 1 तारखेला झालं पाहिजे. मलाही त्या मुख्यमंत्र्याला सांगायचं आहे, त्यांनी एक हुशारी केली, 1 तारखेचा कार्यक्रमच कॅन्सल करून टाकला. काय तुमची भीती हो? 1 तारखेचा कार्यक्रम कॅन्सल करून टाकला आणि 31 जुलैला चिरागनगर घाटकोपर या ठिकाणच्या अण्णाभाऊ साठे स्मारकाचं भूमिपूजन ठेवून टाकलं. आता मला सांगा 1 तारखेची मागणी केली, 1 तारखेचा जयंतीचे कार्यक्रम गेले, 31 तारखेला पूर्व संध्याला कार्यक्रम उठून घ्यायला लागला. म्हणून अशा घोषणा आपण करतो आणि हुशार करतो. हुशार नका करू. मग करायचं तर एखादी वेळ गनिमी गावात देखील वापरा. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण लढवाई सैनिक होऊ शकत नाही. म्हणून काही वेळा गनिमी काव्याने देखील आपला प्रहार केला पाहिजे, तरच ते सरकार जागा होईल, नाही तर होणार नाही. 31 जुलै ठीक आहे अभिनंदन करूया, कारण 10 वर्षापासून रेंगाण पडलेल्या स्मारकाच्या कामाला मुहूर्त लागत आहे. ते देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. ज्यांना महापुरुषच कोणी म्हणायला तयार नाही त्या महापुरुषाचं आपल्या देशाच्या आपल्या राज्याच्या राजधानीमध्ये स्मारक होत आहे. जे कर्मभूमी अण्णाभाऊची होती त्या अण्णाभाऊच्या कर्मभूमीच्या आपलं स्मारकाचं उद्घाटन भूमिपूजन उद्या 31 जुलैला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय एका मोठ्या नेत्याच्या हस्ते होणार आहे. म्हणून आपण अभिनंदन करूया. परंतु त्यांना ह्या कार्यक्रमाच्या ह्या मोर्चाच्या माध्यमातून सांगूया की आमच्या नेत्यांनी 1 तारखेची घोषणा केलेली होती. ती 1 तारखेची घोषणा तुम्ही विसरून जाण्यासाठी किंवा बगल देण्यासाठी प्रयत्न करू नका. तर उद्या 31 तारखेला आमच्या मागणीची तुम्ही घोषणा केली पाहिजे. तर पुढच्या काळात आम्ही तुमचं ऑगस्ट महिन्यात जिथे जिथे जयंतीचा कार्यक्रम असो त्या ठिकाणी तुमचं आमची जयंती करू, नाहीतर करणार नाही असं
या विचारपीठावर आपल्या मागणी पीठावर खूप नेते आपले आहेत, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. माझी तब्येत ठीक नाही, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु जे थोडक्या भाषेत तुम्हाला मी सांगितलंय, आरक्षणाच्या घटनात्मक बाबीमध्ये, संविधानिक बाबीमध्ये शेवका कुंभकर आहेत मांडतील, मराठीजी आमचे सहकारी मांडतील. परंतु मला एवढंच सांगायचं होतं की हा नेता विनाकारण आपल्या महापुरुषांना या तालुक्याचा नको ते बोलत आहे. बाबाने नाव बदलल्यानं तू काही दादा होत नाही, पण तुझी दादागिरी या अशा भाषेची नाही चालत, एवढं तुला सांगायचं आहे. कारण नाव बदलू नको, कारण आम्ही आता जय श्रीराम नक्कीच म्हणणार नाही, पण जय रामजी नक्कीच म्हणू. कारण बाबासाहेबांना जन्म देणारा बापाला आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जय रामजी एकत्र म्हणू आम्ही. आणि हे म्हणतच राहू, तुला काय बोलायचं ते बोलून घे, हरकत नाही. एवढे बोलतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. माझ्या पाठीत खूप त्रास आहे, म्हणून मी थोडंसं आटोपत घेतो आणि पुढील माझ्या या समाज बांधवांच्या समाजाच्या नेत्याला मी माझी संधी देतो. खूप खूप आयोजकांचे, तुम्हा सर्वांचे, मायबापांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय नवजी, जय भीम, जय अण्णाभाऊ, जय रामजी. आरक्षणाच्या हक्काचं